वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी तुमच्या सर्वांची साक्षी। तर आज नवीन कोल्हागडकरीत ब्लॉग आहे जो की तुम्ही बघा नक्की, कारण आज मी आलेली आत्याकडे, म्हणजे कालच आलेली आहे पण ब्लॉग आता सुरू केला आहे आणि आता दुपारचे 3:30 वाजून गेलेले आणि अपेक्षा ना अशी कोणाच्या तरी याच्यामध्ये घुसराईल बिल्डिंग मध्ये, आणि ती एवढी ढोली तर घुसतच नाही, ती खालून घुसत होती, गेट ओपनच विषय असा झाला की पाणी येत नाही, त्याच्यामुळे नळी जॉईन करायची होती, तर तिथून घुसण्यासाठी लॉक होता असं निकिताला वाटलं आणि तिने अपेक्षाला खालून घुसायला लावलं आणि ती मध्ये गेल्यानंतर तिला समजलं की गेट लॉक नाहीये, ते ओपनच होतं। असे मूर्ख येडेपोर आहेत आमच्या ग्रुपमध्ये। तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि दिवाळी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे आज मस्त रिलॅक्स वाटतंय, फ्री आहे आणि इथं टाकीवर बसलेली आहे मी। हा गेलेत। टाकीशी खूप पुराणा संबंध आहे आमचा, कारण आम्ही लहानपणी टाकी धुवायच्या यानी ना मस्तपैकी टाकीत तू बसून आहे ना आंघोळ पण करायचं आणि टाकी पण धुवून काढायचं, लय मजा यायची लहानपणी। तुम्ही पण असं करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हिला कधी रस्ता विचारायचा उपयोगच नाही, कारण चुकीचा रोड सांगितलाय आपण। आपण या चिंचीला धरून किती खेळायचं आहे ना, झोका बांधलेला होता याला, झोका राहायचा, याला झोका बांधलेला होता आणि विहिरीत ना एक बकरू पडलं होतं, असं त्याला काढण्यासाठी आमचं झोका सोडून दिलं होतं। किती कंच इथं बाय आणून ठेवे ना। आता पाणी पाहायला आलोय, सकाळपासून पाणी नाहीये आणि जेव्हा केव्हा आम्ही आत्याकडे तर तेव्हा पाणीच राहत नाही आत्याकडं, काय माहिती। आता ही नळी बघू राहिली त्याच्यात आहे की नाही। पाणी असतं पण ते येत नाही, पाणी राहतं पण ते घरापाशीच येत नाही असा विषय। आणि हे मागे जे दिसतंय ना ते निकिता आणि त्यांचं कोणतं घर आहे, नवं घर। आता या घराकडे पाहून कोणी म्हणणार नाही ते नवं घर आहे, पण तेव्हा बनलं होतं ते नवं म्हणून त्याचं नवंच घर नाव पडेल, अजूनही त्याला नवंच घर म्हणतात। आणि हे चिंचेचं झाड आमचं लहानपणीच्या आठवणी त्याच्यासोबत। हाय लावली तर हे पाय काय सांगत वेणी लागते, हे कापून टाक का बुचके। हिड कुठे गेलं पार कोपऱ्या कापऱ्यात, चोर चोर आला, पळा चला घरात, चला घरात। काय करते का, चांगलं नाही दिसत ते। हा का मी छोट्या घरात राहते ना, सगळ्यात जास्त आमच्या घरात छोट्या घरात कोण जातात ही पोरे। छोटं घर माहितीये का निके, काय टॉयलेटला म्हणतात छोटं, टॉयलेट म्हणजे छोटं घर आहे आमचं। तिला जाते ही पोरं तास बसते त्याच्यामध्ये जाऊन, कंटाळा येत नाही तिला। शिवाय फोन घेऊन जातात आणि तिथंच बसतं 4-4 तास, जीव गेला। सेन्सलेस इडियट्स, तुला अक्कल आहे का? काऊन बसते का पण तू अशी, अशा गोष्टी पब्लिक मध्ये नसते बोलायच्या। हो का आणि तू सांग तिथे पाणी आलंय मला तिथे बोललं करून काय नाही, छोटीशी नळी आहे। आलं ग पाणी, आलं पाणी, आलं पाणी आणायचं मिशन सक्सेसफुल। आई राव गेलं परत, गेलं पाणी यायचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे। येडे भूत पा कुडून शिव राहिले पाण्यासाठी कुडून येऊ राहिले, काय कर राहिले काय माहिती तिकडं। अय वाघ येईल बर का, चला पटकन। वाघ रखा है आत्या ने, चाय पियेंगे ब्लॅक टी। त्याला अथक प्रयत्नानंतर पाणी आलेलं आहे, त्याच्यात ते गेट खोलत होतं तरी पण ह्या मला खालून घुसायला लागला, धक्का दिला ते गेट खोलून गेलं। चला चहा ठेवले, चहा घेऊ मस्त। बाबा आमचे आयफोन घेऊन बसले, हाय करा हाय। बाबाच्याकडं आमचा फोन आहे बघा, स्मार्टफोन आहे। व्हिडिओ ब्लॉग चालू आहे।
तू जाय तिथून गेट घालून घुस. त्याची घुसण्याचा प्रयत्न केला तिने, पण ती काय घुसली नाही म्हणते. मी असं सहज धक्का दिला तर ती रोपण गेट लोटला आणि खूप पाणी गेलंय तिचं वयात. तुला मला सांगत होते मी बाबूजीला चहा घेऊन चाललेली आहे. बाबाचा टी टाइम झालाय. बाबा चहा घ्या. आता मला प्यायचंय चहा म्हणून मी ग्लासामध्ये घेतला आणि यांनी कपामध्ये घेतला. एक्स्ट्राचा चहा पडलाय तो. हाय गाईस, तर साक्षीच्या चहामध्ये पडलेला आहे मच्छर आणि ती आता अपेक्षाचा चहा घेत आहे. कसं वाटतंय तुला? ये चाय मुझे दे दे मच्छर. भैयाला खायची आहे मॅगी. भैयाला खायची आहे मॅगी. माता बनवणार आहे की मॅगी. मला मॅगीच बनवता येत नाही. नाही मला तर मॅगी म्हणजे काय? मॅगी मॅगी हेअरवाली मॅगी दिदीच माहिती. मला मॅगी नावच माहित नाही. ताजी पाहिजे आम्हाला. गुलाबी साडी घेतल्या. काळी घ्यायची ना. नाही, कारण त्यांना माहिती आहे सगळ्या बायांना गुलाबी कलर जास्त आवडतो. मला नाही आवडत गुलाबी कलर आहे. तिकच घेत असत. काली साडी आणि लाली लाल. कसं वाटलं असतं ते? हिरवी साडी आणि लाली लाल. निळी साडी नको. मला नाही आवडत, पण गाणं छान बनवेल. गुलाबी छान गाणे. आज आहे डे 2. कालच्या क्लिप छोट्या होत्या म्हणून आज परत सुरू केलेलं आहे. आणि ही येडी गाबाळी निक्की, पण माझीच ती येडी गाबाळी का होईना. आणि आज आम्ही चाललोय वायर काढायला. आणि वायर वगैरे आता काढून येऊ. मग येऊ ना. काळ तोंड ते काळच राहणार आहे का? किती पावडर फासडली तरी. बघ किती फरक आहे बघ. पण मनाने गोरी मी, तू काळी. असं काही नसतंय. आज बसतोय. होय हो, नुसती काम सांगती बाई तुम्हाला आले का म्हणून मी काहीच येत काम सांगितलेलं नाही तरीही गागती. सकाळपासून मम्मीला सोडूशीच वाटत नाही स्वयंपाक तर ती काय केला. करणार आहे. हा, स्वयंपाक हिने केला, केला, कपडे बाकीचे धुतले, सगळे- घर बाकीचे झाडले, सगळे कामं फरची मी पुसली, केली, सगळे कामं जेवण मी सुद्धा केले. मीच केलंय. बाकी अजून जेवण बाकी, फरची पुसायची बाकी आहे. तुम्हाला काही खोटं सांग. काय काय मग स्वयंपाक नाही केला का मी? स्वयंपाक केला पण बाकीचे सगळे काम मीच केले ना. निक काही नाही. काय म्हणतं नाही का, पोटावर आरवडायचं तसं त्याला सवय. मीच मीच नाही, मीच. नाही, मी नाही. मी माझं माझं एवढं. ही. हे बाबो ऊन नाही इतकं. इतकं ऊन आहे ना का फार वितळून गेली ती. माझं कंटाळा आलाय. त्याप्रमाणे हे नवं घर आहे. इथं लागल तेवढे मकाईचे कणस आहे पण ते वाळतायत. कुठं जायचंय का? गावाकडचं वातावरण पण वेगळंच राहतं का ग? आमचं खेडगाव आहे तरी का बरं असं वातावरण नाही का बरं? माणसं हे उठल नाही के छोटस वासरू. हाय हे अगं कुठं घेऊन चालली पोरी? फोन कर राहिली. हॅलो, कुठे येऊ दादा? इथं इतक्या चिंच आहे ना, काय सांगू आता. चिंच आहे. कुठे नळी काय माहिती. हे गुरतुलेचं झाड आहे जे आम्ही लहानपणी खायचो खूप तोडून, पण आता त्याला काही दिसतीच नाहीये. बघू शकता तुम्ही, असं काळं राहत ते आणि छान लागतं खायला. गुरतुले आता फक्त फुलं आहे त्याला. शकता किती काट्या कुट्यातून ही पोर मला घेऊन चाललेली आहे. चांगला रस्ता दिला सोडून. बाबरे आई आई, ये औरत का मैं कुछ नहीं कर सकती.
इधर पकड़ रखी है इन लोगों ने। कुठवर न्यायची ती वायर? अगं तिकडं अटकेला असेल. इथं याला इथं काय म्हणतो त्याला शेडनेट कशी तिथं. आणि गाईच आता मी इथं चिंच शोधू राहिलेत पण मला काही सापडून नाही राहिली. आता ही पोर ऐ पिवळी पिवळी इकडे मला चिंच शोधून दे. मी शोधली तर काय देशील? आ मोबाईल धरलाय त्याच्या समोर चिंच घे. चिंच सापडली जी की हातालाच लागली माझ्या डायरेक्टली. अब मैं उसे खाऊंगी. तोडली मी चिंच. हो चिंच ना. त्यापेक्षा तिचं जे साल आहे तेच खायला मजा येते. निके कशाला बसली? नीट बस. बघ मी नीटच आहे. तूच बघ कशी बसली. मी नीटच आहे. वो लाई वायर का बंडल. अभी हम जा रहे हैं ऊपर. ए रुको. से ऊपर चढ़ने का. पकड कुठे? बघ इथं ठेवली बघ. बाबू रे निके मजबूत आहे ने. हा तुटलेली बघ तिथे एक. भूत बंगला जैसा लग रहा है ये तो. भूत बंगला ही है ये. तू राहती म्हणून ना. तू राहती म्हणून. जहाँ खड़ी है ना वहां से डालूंगी ना नीचे निकल के नीचे ताकूंगी ऐसा. नीचे निकलेगी ऐसा. ये मांजर देखो. ये फोन पकड़ो. ये वायर काढणे हमरे को. काय करायचंय पण या वायरचं काढून. या वायरीला काढून खाली टाकायची. बघू शकता तुम्ही वरचा व्ह्यू कसा आहे. जुन्या घराचं म्हणजे नवं घर म्हणते पण ते आता जुनं झालेलं आहे. ए बाई हे हालतंय ग. वरतून व्ह्यू आहे हा सगळा. निकिता आणि ते आधी सगळे इथं राहायचे त्याच्यामुळं मोठं घर त्यांचे खूप जण आहे ना फॅमिलीतले. मग त्याच्यामुळे इथं काही खाली झोपायचे. हमारे 6 बाबा है. निकिला 6 बाबा आहे. बाबांची भाऊ 6 जण होते. त्या 6 जणांचं हे घर आहे. तू काय निबंध लिहू राहिली का? माझे बाबा 6 होते. 6 बाबांचं हे घर आहे. आणि मी खालते तरी हालू राहिलं ग बाई. हे देखो टूट का दरवाजा. खिडका आहे खिडका. जुनं बांधकाम आहे पण अजूनही खूप पॅक आहे का ग. जरी तुटला असेल तरी पण खूप मजबूत आहे. लाकडं वगैरे. गरम होतं. हिवाळ्यात गरम होतं या घरामध्ये असं निकीचं म्हणणं आहे. पण मला तर सगळ्यात जास्त थंडी वाजते इड. गरमाई असते. आणि जण पाहता फुल बिल्डिंग हालू राहिलेली आहे घराची. 80 किलो आहे म्हणे. काहीच नाही. तुझ्यापेक्षा तर 20 किलो कमीच आहे. ए अक्का 100 आहे डायरेक्ट. जीव काढित या कुट्याचं. बघू शकता गाईज किती मोठं घर आहे. इकडून डायरेक्टली तिथपर्यंत. अजून संपलेलं नाही.
पूर्ण थेट इथपर्यंत, इथून तर डायरेक्ट तिकडे आहे. जायचं आहे खाली. गारवा आहे ग इथं मध्ये खूप. मग मी तेच सांगते ना. या घराचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे निके? उन्हाळ्यात इथे खूप थंड असतं आणि हिवाळ्यात इथे खूप गरमाई येते. असं या घराचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य ऐकून आता आपण खाली जाऊ. उतरण्याला खूप अंतर आहे ग शिड्यांमध्ये, पायऱ्यामध्ये. हे तर काहीच नाही. ही सगळ्यात सोपं हा जिना आहे चढायला. बाकी 5 घर जर बघितलं ना तर खूप डेंजर आहे चढायला. म्हणजे जास्त अंतर आहे का? हा, हे कसं आहे की थोडस असं आहे ना, ते डायरेक्टली असं आहे उभं वरती सरळ. आणि हे इथं निकित त्यांच्या घराचं काम चालू होतं तोवर इथं राहायचे ते. आता नव्या घरात शिफ्ट झालेले आहेत. खूप गारवा आहे या घरामध्ये. इथं त्यांचं भरपूर सामान पडेल अजून. आणि मांजर आहे, मी मध्ये मध्ये येते सारखी. शकतो तर मी एवढं वायरचं बंडल घेऊन चालली घरी. आणि शेतकऱ्यासारखे कामं करायला मला लय आवडतं, मस्त वाटतं. आणि शेतकऱ्यासारखं रॉयल जिंदगी नाही कोणाची. एकदम भारी जीवन असतं शेतकऱ्याला. शेती वगैरे, गाई बकऱ्या म्हशी शेळ्या वगैरे भारी असतं. मी आता एवढं घेऊन चाललेली. त्यात ह्या निकीचा फोन पण माझ्याकडे दिलाय. आणि आता भूक लागलेली, भरपूर उशीर झालेला आहे. आता घरी गेलं का जेवण वगैरे करून घेऊ आणि बघू पुढे काय आता मग.